या सगळ्या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी। अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती केल्यामुळे ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांना पक्षामधून निलंबित करण्यात आलंय। पक्षासोबत कुठलीही चर्चा न करता आणि परस्पर निर्णय घेतल्यामुळे पक्षातर्फे ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। तर अंबरनाथमध्ये जी युती करण्यात आलेली होती त्या सगळ्या संदर्भात आता भाजपने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। भाजपसोबत युती केल्यामुळे ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांना पक्षामधून निलंबित करण्यात आलंय। पक्षासोबत कुठलीही चर्चा करण्यात आलेली नव्हती असंही समजतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, आता अंबरनाथमध्ये नेमकी काय कारवाई होतीये? आपण पाहतोय ऋतुजा की सकाळी एक माहिती आली की अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी। मात्र भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष वेगवेगळ्या विचारांचे आहेत, दोन टोकाचे दोन्ही पक्ष आहेत। अशातच या दोन पक्षांची युती खरं तर होणं हे चर्चेचा एक विषय होता। मात्र आता जे ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष आहेत अंबरनाथचे प्रवीण पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांना किंवा पक्षातील वरिष्ठ कुठल्याही नेत्यांशी संवाद न साधता परस्पर हा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर आता कठोर कारवाई करण्यात आली आहे। पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे आणि ते ज्या ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष होते त्यांचं अध्यक्षपद देखील काढण्यात आलंय। त्यांनी ही कारवाई आता त्यांच्यावर पक्षातर्फे करण्यात आली आहे आणि ही जी युती आहे ती युती आमच्या मर्जीने झालेली नाही असं देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे। त्यांनी ही युती तुम्ही अधिकृत धरू नका असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। तुझ्या अगदी जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर अंबरनाथ प्रकरणी काँग्रेसकडून सुद्धा कारवाई केली जाणार आहे। आमच्याकडून सुद्धा अशा कोणत्याही स्वरूपाचे आदेश नव्हते असं काँग्रेसचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे भाजपने आता थेट कारवाईला सुरुवात केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कारवाईचा इशारा दिलेला होता आणि त्याचीच अंमलबजावणी होताना आता आपल्याला पाहायला मिळते। अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती केल्यामुळे ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांना पक्षामधून निलंबित करण्यात आलेलं आहे। पक्षासोबत कुठलीही चर्चा न करता आणि परस्पर निर्णय घेतल्यामुळे पक्षातर्फे ही कारवाई करण्यात आलेली आहे। काँग्रेसकडून सुद्धा ही कारवाई केली जाते आणि एकंदरीतच जो निर्णय झालेला होता त्या सगळ्या संदर्भात आता ज्यांनी हा निर्णय घेतलाय, कोण कोण यामध्ये समाविष्ट होते त्यांच्यावर कारवाई केली जाते।